हाती लागलं का? नाही नाही, हाती नाही लागलं. पण ते आलेत, ते त्यांनी सांगितलं होईल होईल असं म्हणलेत ते. बघूयात, सांगितलं म्हणलं संध्याकाळपर्यंत द्या, उद्या दौरा सुरू होतोय. होईल होईल म्हणलेत, गेलेत, परत वापस येणार आहेत. बघूयात. पण टाईम बॉन्ड आम्ही घेणार आहेत, त्याविषयी चर्चा झाली. टाईम बॉन्डविषयी, अहवाल सादर करण्याच्या विषयी पण चर्चा झाली. नोंदीचा मराठा समाजाला प्रमाणपत्र वाटप झाले त्याविषयी चर्चा झाली. बीडमध्ये जे निष्पाप आमच्या मराठा बांधवांना विनाकारण खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं त्याविषयी चर्चा झाली. जे त्या प्रकरणामध्येच नाही आहेत अशांवरती विनाकारणच अन्याय केला जातो, त्यांना उचलून आत टाकलं जातं. 7-7 हजार लोकांची यादी काढली जाते असं बीडकडून कळालेलं आहे. मराठा समाजाच्या आमच्या बांधवांकडून तेही त्यांच्या कानावर टाकलं आहे. तेही आता ते बघतोय म्हणलेत. कारण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही अन्याय करू नका गोरगरीब मराठ्यांच्या पोरावर. तुम्ही कितीही दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन मोडवण्याचा प्रयत्न केला तर ते मोडणार नाही. नमस्कार सगळ्यांना. तुम्ही बिझनेस करायलाय, कुठला बिझनेस केला तर तुम्हाला चांगलं होतंय हे बघायसाठी तुम्ही ॲस्ट्रोलाइट डाउनलोड करा. पहिला कॉल फ्रीमध्ये मिळते. कारण ते स्वतःच्या लेकराच्या हितासाठी, त्यामुळे कितीही केसेस तुम्ही खोट्या केल्या तरी मराठा समाज आम्ही मागासर करणार नाहीत. आता आरक्षणच घेणार आहेत. आम्ही घाबरणार नाहीत आणि खचणार बी नाहीत. आम्ही लढणार आहेत आणि ते लढून मिळवणार असं स्पष्टपणानं आम्ही त्यांना आत्ता सांगितलेलं आहे. तुम्ही किती खोटे गुन्हे दाखल करून, तुम्हाला जरी वाटलं हे आंदोलन जरा थंड झालं पाहिजे, मराठा समाज घाबरला पाहिजे, मराठा समाज आता घाबरणार नाही. त्याचं कारणसुद्धा तसंच आहे की त्याच्यात आमच्या लेकरांचं हित दडलेलं आहे. ते हे आता त्याच्यामध्ये काय समन्वय करायचा आहे बीड जिल्ह्याच्या मराठा बांधवांशी आणि नांदेड, कुरुडवाडी, परभणी, हिंगोली, इकडंही लातूर या ठिकाणी बरेचसे उचला महाराष्ट्रात जिथं जिथं सुरू आहेत तिथले विषय त्यांना सगळे सांगितलेले आहेत. माजलगावचं केज, धारूरचे विषय सगळे सांगितलेले आहेत. जालन्याचे सांगितले, संभाजीनगरचे जिकडचे विषय ते सगळे त्यांना आता सांगितलेले आहेत. समन्वय घडून तुम्ही विनाकारण अन्याय करू नका हे सांगितलेलं आहे. कारण साखळी उपोषण करणारे, लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या लोकांनाही उचललं जात आहे. मुद्दाम टार्गेट करून जातीवाद निर्माण केला जातो आहे. तिथं ओबीसींचे घटनेच्या पदावर असणारे जाऊन विदूषक पद्धतीनं विचार मांडून विनाकारण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना उचलायला लावलं आहे. याविषयी त्यांना सांगितलं, त्यांनी दडपण आणलं आहे. सत्याचा गैरवापर असा गोरगरिबांवरती करू नका हेही आम्ही त्यांच्या कानावरती टाकलेलं आहे. नसता बीड जिल्हा अन्याय झाला आहे. बीड जिल्ह्यातला सगळा मराठा समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हेही सांगितलं आहे. कारण आमच्यावर अन्याय होणार असेल तर आम्ही बीड जिल्ह्यातला समाज आणि महाराष्ट्राला समाज थांबणार नाही. तुम्ही कितीही दबाव आणून पोरं गुंतवण्याचा प्रयत्न केला, महाराष्ट्र आता थंड राहू शकत नाही. आम्ही शांततेत करणार, पण आमच्यावरचा अन्याय आम्ही मोडून काढणार हे त्यांना सांगितलं आहे. आता ते काय प्रयत्न करतायत बघूया. अशी आमची 24 तारीख लास्ट तारीख दिली होती. त्यानंतर तुम्ही काही आंदोलन करणार आहात का? दिशा कोणती असेल? आणि दुसरं म्हणजे विशेष अधिवेशनासंदर्भात काही चर्चा झाली का? हो, जो नोंदी सापडल्यात त्याचा अहवाल बनवून ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना प्रमाणपत्र दिले जात आहेत. त्या लेकरांचं आता कल्याण झालेलंच आहे. परंतु ज्या नोंदी सापडल्यात त्याचा अहवाल बनवून 24 तारखेला त्याचा कायदा पारित करणं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना त्या आधारावरती आरक्षण मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून चर्चा झाली. आता त्यांना सांगितलं आम्ही या अधिवेशनातच कायदा पारित करण्याचा निर्णय घ्या, अहवाल घ्या. परंतु आता ते घ्यायचं नाही त्यांच्या हातात आहे आणि आम्ही फोर्स करणार नाही. त्याचं कारणही तसंच आहे. आम्ही त्यांना 24 डिसेंबरपर्यंत कसलं डिस्टर्ब करणार नाहीत, त्यांना त्रास देणार नाहीत. कारण आम्ही वेळ दिलेला आहे. त्यामुळं आता ते त्यांचा निर्णय घेतील. नाही त्यांनी 24पर्यंत केलं तर त्याच्यानंतर अधिवेशन घेतील, ते एखादं अधिवेशन बोलवतील, करतील. परंतु 24पर्यंत आम्ही त्यांना सांगत नाहीत, फक्त आठवण करून दिली आहे अधिवेशन योगायोगानं तर घ्या असं सांगितलेलं आहे. बघूयात आता त्यांच्याकडून काय होतं आहे. मात्र आमचं शांततेत गाठीभेटी सुरू आहेत. आम्ही मराठा समाजाशी भेटतो आहे. आमची एकजूट कायम आहे. त्यांनी मागं पुढं केलं आम्ही लढायला मराठी समाज सज्ज आहे. कारण इथं आमच्या लेकराला न्याय घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही. बीडमध्ये जे काही झालं त्याच्यामध्ये हजारो मुलांचे, तरुणांचे नावं घेण्यात आले. तर आपली चर्चा चालू असताना असं ऐकण्यात आलं की कुठतरी याद्या सर्वच पक्ष देत आहे आणि त्याच्यावर कुणी दाखल होतात त्या मुलांना. हो, आता ते जाणून बुजूनच चालवले. ते आता आकाशापोटी म्हणायचं, मराठ्यांचा द्वेष भरलेला आहे ठासून, त्याविषयी चाललेला आहे तो विषय की मराठ्यांच्या गोरगरिबांचे पोरं गुतवायचे. पण त्यांना हे कळत नाही, गोरगरिबांच्या पोरांवरती काही कारण नसताना अन्याय केल्यामुळं मराठा समाज जास्त एकवटा लागला आहे. मराठा समाजात जास्त रोष तयार व्हायला लागला. सरकार जाणून बुजून
मराठ्यांचे पोरं गुतवायचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मराठा समाजाचे हे लक्षात आलेलं आहे. आम्ही आता त्यांना 5-6 दिवसापासून विनंती केली. आता त्यांना विनंतीला मान नाहीच पडला. त्यांनी जर जाणून बुजूनच मराठ्यांचे पोरं गुतवण्याचं ठरवलं असेल तर त्याला आमचा नाविलाज आहे. आम्हालाही रस्त्यावरती आल्याशिवाय पर्याय नाही. आणि बीड जिल्हा पूर्णचे पूर्ण घरादारं सोडून लोक मग ते आंदोलनात उभं राहणार. कारण अन्याय झाल्यावर त्याला वाचा फोडणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते करणार आहेत. समाजाच्या पाठीशी आम्ही सगळेजण एकमेकाशी उभा राहणार आहेत आणि समाजाचा निर्णय तोच आपला निर्णय असं समजून आम्ही सगळेजण ताकदीनं उभा राहणार आहेत महाराष्ट्रात. ओबीसी समाजाची 17 तारखेला अंबडला सभा होते, तसेच हिंगोलीला पण सभा होणार आहे. या ठिकाणी मोठी सभा त्यांनी आयोजित केलेली आहे. या सभेकडे आपण कसं नाही ते त्याचा अधिकार आहे. कोणीही घेऊ शकतो. आमचं त्याच्यावरती काय मत नाही. तो अधिकार आहे, तो घेतला पाहिजे. फक्त एखाद्या जातीविषयी आकश आहे किंवा राग आहे, मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे असं म्हणून नाही घेतली पाहिजे. कारण कोणत्याही समाजाला न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतून ठीक आहे. परंतु त्या सभेवरती आम्ही काय बोलणार नाही. ज्याचा त्याचा अधिकार आहे, ते अधिकाराप्रमाणे ते घेत आहेत आणि घेतली पाहिजे. त्याच्यात आमचं काही दुमत नाही. आम्हाला काही वाईट वाटण्याचं अजिबात कारण नाही. दादा मला सांगा, उद्या 3ऱ्या टप्प्यातला दौरा तुमचा राज्यस्तरीय उद्यापासून सुरू होतोय, कशी तयारी झाली आहे आणि काय वाटतंय? तयारी पूर्ण झालेली आहे. आम्ही उद्या सकाळी निघतोय दौऱ्यावरती मराठा समाजाचा आशीर्वाद घेण्यासाठी, गाठीभेटी घेण्यासाठी. जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं मराठी पूर्ण ताकदीनं एकत्र येणार आहेत. कारण मराठा समाजात प्रचंड उत्साह आहे. कारण आमच्या एका भावाला आता मिळायला लागले, त्यांच्या लेकरांचं कल्याण व्हायला लागलं. आम्हाला आता उत्साह मराठा समाजात प्रचंड वाढला आहे. त्यामुळं करोडोत मराठा आता एकत्र झाला. जिथं जिथं कार्यक्रम आहेत तिथं लोक हातातले कामं टाकून त्या कार्यक्रमात रात्रंदिवस उभा राहिले. ते काय वेळ दिला आहे परंतु त्या वेळेचं नाही गेलं असं काहीच नाही. रात्री किती वाजता गेलं पाठं गेलं तरी मराठा समाज हटायला आता तयार नाही. याच्यातून लक्षात येतं की मराठा समाज स्वतःच्या लेकराला न्याय देण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. मराठा समाजाची संघटनांची मुंबईमध्ये बैठक झाली, तर यापुढचं नेतृत्व हे तुमच्याकडे सोपवायचं ठरलं त्याच्यात? हे आता ते समाजाची भावना आहे, त्यामुळं आपण त्या भावनेचा आदर करतो. परंतु आपण मराठ्यांचा सेवक म्हणूनच काम करणार आहे शेवटपर्यंत. कारण ज्या समाजाला मायबाप म्हणलं आहे, आम्ही मायलेकरं आहेत, मी त्यांचं लेकरू म्हणून काम करतो आहे. शेवटच्या मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण हटणार नाही शब्द दिलेला आहे आणि तो पाळणार आहे. घराघरातल्या मराठ्यांना आयुष्याची भाकरी, आयुष्याचं त्यांचं कल्याण ज्यांनी होऊ दिलं नाही ते कल्याण करण्यासाठी आपला हा लढा आहे. आणि त्यांना कल्याण करण्यासाठी शेवटपर्यंत जेव्हा जीव असेपर्यंत आपण लढणार आहेत आणि मराठ्यांना आरक्षणच मिळवून देणार. पण मराठ्यांचा सेवक म्हणूनच काम करणार. यामध्ये एक असा ठराव निर्णय झाला आहे की छगन भुजबळ यांच्या कार्यक्रमाला आम्ही जाणार नाही आणि त्यांना मतदानही करणार नाही. भुजबळ यांना निवडणुकीत पाडणार आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं एक ठराव आहे. नाही आता ते समाजाचा विषय, परंतु आपण त्याच्यावरती काय बोलणार नाहीत. आमचा एकच अजेंडा आहे सध्या मराठा समाजाचा आत्ता तरी, की मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटायचं नाही. हे आमचा सगळ्या गोरगरीब करोडो मराठ्यांचा अजेंडा आहे आणि तो अजेंडा आम्ही पुढे नेणार आहेत. हे मात्र सत्य आहे. कोणतीही शक्ती आडवी आली तरी आमच्यात आता फूट पडू शकत नाही. ओबीसीमध्ये स्वतंत्र मराठा नावाचा प्रवर्ग करण्यात यावा. 50% आरक्षण कायम ठेवून ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. ओबीसी आरक्षणाचं फेरसर्वेक्षण झालं पाहिजे आणि ओबीसीतून आरक्षण घेऊन प्रगत झालेल्यांनी बाहेर पडलं पाहिजे, असे ठरवले. आता तिथं कायद्यातच तरतूद आहे. ते तर खूप वर्षापासूनची मागणी की सर्वे झाले पाहिजेत, पण ते करत नाहीत ना. हीच प्रॉब्लेम आहे. ते करत नाहीत. त्यांचा सर्वे करून ते बाहेर काढत नाहीत. त्यामुळेच आमचं हक्काचं जे आता आम्हाला नोंदी मिळाली त्याविषयी आमची लढाई सुरू आहे आणि ती कायमस्वरूपी आता राहणार आहे. त्यात काही अडचण नाही. मराठा समाजाची एकच भूमिका आहे, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाले पाहिजेत. ओबीसीमध्ये मराठ्यांचा समावेश झाला पाहिजे. 50%च्या आतच आरक्षण घ्यायचं आहे आणि ते आमचं तिथंच आहे, घ्यायचं म्हणायची गरजच नाही. आमचं आहे ते आम्ही मागतोय आणि आम्ही ते मिळवणार आहेत, त्यात शंका नाही. धन्यवाद. भुजबळ आणि वडेट्टीवार हे घटनात्मक पदावर आहेत आणि ते अशा मोर्चामध्ये सामील होतात. त्यांच्या विरोधात आम्ही मोर्चे काढू, असा इशारा या बैठकीत देण्यात आला. आता ते त्यांनाही लक्षात यायला पाहिजे. आपण कशाला सांगावं त्यांना की तुम्ही घटनेच्या पदावर आहेत. आता ते त्यांचा विचार ते बदलत नाही आहेत, विचारात परिवर्तन करत नाही आहेत. त्याला आपण काय करू शकत नाहीत ना. त्यांनी यायला पाहिजे का नाही यायला पाहिजे हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु मोर्चे कोणीही काढू शकतो, काढले पाहिजेत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. आता पण घटनेच्या पदावर त्यांनी जायला पाहिजे का नाही पाहिजे हे त्यांचा विषय आहे. आणि काय होत नाही, त्यांना काय दमायचं तर दमून द्यावं. काय आपल्याला त्यांच्या विरोधात काही काढण्याची गरज नाही आणि विरोधाला विरोध करायचा म्हणून करायचा नाही.
आपल्या लेकरांना आरक्षण कसं मिळवून द्यायचं यासाठी आपण सगळेजण फोकस करू ही मराठा समाजाला माझी विनंती आहे. आपण आता कोणावर तर टीका करायची नाही. आपण आपला एकच अजेंडा ठेवायचा, मराठा आरक्षण आणि ते मराठ्यांना मिळवून द्यायचं. कोणी किती आरडला तरी आता लक्ष देण्याची मराठा समाजाला गरज नाही असं मला वाटतं. आपण आपला फोकस आरक्षणावर ठेवू आणि आपल्या लेकरांचं कल्याण करू. नाही आता आम्ही ती अपेक्षा नाही करत आणि ती आशा पण नाही करत, परंतु आमची एकच इच्छा आहे की तुम्ही आरक्षण द्यावं आणि आमच्या ते हक्काचं आहे आणि ते तुम्ही नाही दिलं तरी आम्ही ते मिळवणार. नाही त्यांना तर द्यायला लागणार ना. कायद्याच्या चौकटीत ज्या गोष्टी आहेत त्या तर द्यावाच लागतात. कारण आता आम्ही याच्यामध्येच आहेत ना, तर ओबीसीमध्येच आहेत. कुणबी आमच्या नोंदी सापडल्यात, याचा अर्थ आम्ही चौकटीच्या आत आहेत घटनेच्या कायद्याच्या. आता ते सरकारने घ्यायचं आहे आम्हाला तसं नाही वाटत. आम्हाला एकच वाटतं आमच्या लेकरांच्या न्यायासाठी आम्ही ताकदीनं लढलं पाहिजे आणि आम्ही लढतो. जी बैठक झाली मुंबईमध्ये त्याच्यामध्ये असा एक महत्त्वाचा विषय झाला की आमची लढाई सरकारसोबत आहे, ओबीसी नेत्यांशी ओबीसी नागरिकांसोबत नाही. आमच्या अंगावर कोणी येऊ पाहत असेल तर आम्ही शिंगावर घेऊ असं मराठा समाजाचं संघटन. नाही आपण पहिल्या दिवसापासूनच म्हणतो ना आपण सुद्धा की मराठा समाजाचीच भूमिका नाही ही पण की आम्ही सरकारच्याच विरोधात आहेत ना. ओबीसी बांधवाच्या विरोधात असण्याचं काही कारण नाही आणि काही गरज पडणार नाही. कोणी कोणाच्या अंगावर अजिबात येणार नाही. ओबीसी बांधवसुद्धा तितका हुशार आहे ग्रामीण भागातला. तो मराठ्यांकडे येणार नाही, मराठीही त्यांच्याकडे जाणार नाहीत. प्रत्येक ओबीसी भावाला वाटतं की चला गरीबाच्या मराठ्याच्या भावाला मिळालं पाहिजे. आणि आता नोंदी मिळाल्यापासून तर ओबीसीच्या बांधवांचं ग्रामीण भागात महाराष्ट्रभर परिवर्तन झाले. यांच्या जर नोंदी येतं यांचं हक्काचं यांना का देऊ नये, आपल्या नेत्यांनी कशाला विरोध करावा असा ओबीसी बांधवाचा सूर आमच्या कानापर्यंत येतोय. आणि हे खरं आहे, ओबीसी बांधव सोबत आहे. आपण कोणीच कोणाच्या अंगावर जायचं नाही, कारण गावं आपले आहेत, राज्य आपलं आहे, जिल्हा आपला आहे, काही गरज नाही. ओबीसी बांधवावर सगळं कळतं आहे. ग्रामीण भागातल्या त्यांना वाटतं आहे मराठ्यांना आरक्षण मिळावं. आपण शांततेत घेऊ, आपल्या लेकरांना मिळवून देऊ एवढी माझी इच्छा आहे आणि विनंती पण आहे समाजाला.